तर नमस्कार मित्रांनो, कोकण रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन पावसाळी भाजी घेऊन इले। तर आज मी तुमका एका पानाच्या भाजीपासून दोन पदार्थ बनवून दाखवतले। तर हे बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। तर पहिला मी मावशीसोबत एका पानाची भाजी आणूक जातो। आता ही भाजी आणूक आम्ही जंगलात जातलो ना, हय घराच्या बाजूकच इल्या ती आता तुमका दाखवते। तर ह्या एका पानाची भाजी ही बघा, अशी पानं असतात ते का एकच पान असतं ते का। तर ही एका पानाची भाजी अशी काढून घेतो। तुम्ही कधी बघलेलात का अशी एका पानाची भाजी? जर तुमच्याकडे असत तर कमेंट करून नक्की सांगा। ही एका पानाची भाजी ना खाऊक मस्तच लागतात। तुम्ही पण एकदा करून बघा अशी भाजी। ह्या एका पानाच्या भाजीक ना काय काय ठिकाणी एकलो पण बोलतात। तुमच्याकडे ह्या भाजीक काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। होय बघा, अशी सगळी एका पानाची भाजी काढून झाली। ही बघा कशी दिसता बघा भाजी, मस्त हिरवी हिरवीगार। ही पानं जर खिडकी असतील तर ती घ्यायची नाही, जी चांगली असतात ना पानं तीच घ्यायची। आता ही पानं मी एक एक करून धुवून घेते, कारण ह्या पानाक बघा किती माती आहे ती बघा। मग ह्या पान एक एक करून उलटा असा चोळून घ्यायचा। एकदम अशी सगळी पानं धुतलात तर ही माती जात नाही, त्यामुळे ही अशी हातान एक एक चोळून घ्यायचा पान। तर अशी मी सगळी पानं धुवून घेते। तर हय बघा सगळी अशी पानं मी धुवून घेतलंय। आता ही पानं मी 5 मिनिटं पाण्यात उमळत ठेवते। जर खय माती रवलीच असत चुकून तर ती निघून जाईल। ही भाजी 10 मिनिटांत परत एकदा धुवून घेतोय। आणि ही भाजी धुवून झाल्यावर एक कपडो घ्यायचो, त्याच्यावर ही पानं एक एक करून ठेवायची। ह्या पानांका जर पाणी असतं तर सगळं निघून जाता। आणि ह्या पान एक एक करून पुसून घ्यायचा। मी थोडीशी पानं अशी चांगली पुसून घेतोय। ही बघा होय सगळी पानं पुसून घेतलंय। आता भज्याचा पीठ तयार करून घेतोय। होय मी 4 चमचे बेसन घेतलंय, कारण पानं थोडीच। जर तुमच्याकडे भरपूर पानं असतील भजी काढूची तसा तुम्ही बेसनचं पीठ कमी जास्त करू शकता। अंदाजे तुम्ही पीठ घेतलात तरी चालात। आता ह्याच्यात मी अर्धा चमचो हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। आता हे बेसन एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा। आता या बेसनमध्ये थोडा थोडा पाणी घालून ढवळून घ्यायचा। हे बेसन बघा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही। तर हय बेसन तयार झाला। आणि हय बघा ही पानं मी चांगली पुसून घेतलंय। मी भज्यासाठी ना छोटी छोटी पानं निवडून घेतलंय, म्हणजे कशी एका कढईत 2 ते 3 पानं रवतात। जर मोठी पानं घेतलात तर एकच पान कढईत रवतला। आता ही पानं अशी बेसनमध्ये बुडून घेते आणि मग भजी काढायची। हय बघा हय तेल पण चांगला गरम झाला। आता मी ह्याच्यात एक एक करून भजी
तेलात सोडून घेतंय. जर तुम्ही हे गॅसवर भजी काढत असाल तर मीडियम ठेवायची गॅस आणि मग ही भजी काढून घ्यायची. ही भजी मी पलटून घेते. जर तुम्ही अशा पानांची भजी कधी केलात नसाल तर एकदा तरी नक्की करून बघा आणि असली भजी तुम्ही एकदा तरी खाऊन बघा. ही खाऊ मस्तच लागतात भजी. तर हे बघा, एका पानाची भजी तयार झाली आहे. दिसाक बघा किती मस्तच दिसतात आणि अशी मस्त अशी कुरकुरीत पण झाली आहे. तर मी अशी सगळी भजी ही काढून घेते. तर हे बघा, तयार असत आपली एका पानाची भजी. तुमका ही भजी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी तुमका दाखवतले एका पानाची भाजी कशी बनवतात ती. तर हे मी बाकीची पानं ठेवलेलं आहे. ही पानं मी बारीक अशी विळीवर कापून घेते. हे बघा, सगळी पानं मी अशी बारीक चिरून घेतले विळीवर. आता हे मी चुलीवर कढई ठेवले. त्याच्यात मी 1-2 चमचे तेल टाकले. तेल चांगला गरम झाला त्याच्यात मी 2 हिरवे मिरचे टाकले आणि हे बारीक चिरलेलो कांदो टाकायचो. जशी तुमची भाजी असतात तसं तुम्ही कांदो कमी जास्त पण करू शकता. पण खायच्या पण पालेभाजीक ना कांदो जास्तच लागता तरच ती भाजी चांगली लागता. आता मी ह्याच्यात भिजवलेली चणा डाळ टाकून घेते. आता मी त्याच्यात टाकते बारीक चिरलेली भाजी. बारीक चिरलेली भाजी टाकून झाल्यावर ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आणि ही भाजी एकदा चांगली मिक्स करून घ्यायची. आता ही चण्याची डाळ आणि भाजी शिजूसाठी मी थोडासा 1 पेलाभर पाणी ओतून घेते. तुम्ही ही भाजी वाफेवर पण शिजवलात तरी चालत. मी पेलाभर पाणी ओतून घेतलंय म्हणजे कशी आपण चणा डाळ आधी शिजून घेतलं नाही म्हणून मी 1 पेला पाणी ओतलंय. आता ही मी 5 मिनिटं भाजी शिजून घेते. 5 मिनिटं झाली. आता ही भाजी बघा, ही डाळ पण चांगली शिजली. आता मी ह्याच्यात किसलेला ताजा खोबरा टाकून घेतोय आणि ही भाजी परत एकदा मिक्स करते. तर हे तयार असं आपली एका पानाची भाजी. तर ही भाजी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. होय बघा, एका पानाची भजी आणि भाजी पण दोन्ही पदार्थ बनून झाले आहेत. तर हे पदार्थ तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.